हॅलो मित्रांनो, म्हणजे आज आता शिफ्टिंग झालेली आहे. नवीन घरामध्ये आलो होतं राहायला. आता फक्त थोडेफारच फक्त कामं की ते आता पुढच्या ते 2-3 महिन्यामध्ये करेल मी ते काम. सध्या आता पैशाची सुद्धा नळ पण आहे. त्यामुळे फक्त मी फक्त आता शिफ्टिंग फक्त केलेली, बाकीची सगळी साफसफाई पण झाली आणि मेन म्हणजे आहे जेवढं पण सामान होतं ते सगळं शिफ्ट म्हणजे पूर्णपणे 99% पूर्णपणे झालेलं आहे. 1% त्याचं काम बाकी आहे, ते फक्त फिल्टरचं बाकी आहे. वॉटर प्युरिफायर मी आता लावलं आहे, पण तिथं ते एक पाईप आहे तो लावावा लागणार आहे. त्याच्याशिवाय ते पाणी येणार नाही मला पिण्यासाठी. आजचं ते काम आहे, ते काम करायचं आहे आणि उद्याच्या दिवशी मला सिलेंडरचं पण काम करायचं आहे. कारण की सिलेंडर आता जे होतं म्हणजे पहिले वडिलांच्या नावावरती होतं, आता ते मला माझ्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे. तर ऑनलाईनमध्ये फक्त ॲड्रेस अपडेट होऊन जाईल. फक्त ते जे आहे बाकीची फॉर्मॅलिटी जी लागते, वडिलांचं जे लागते डॉक्युमेंट ते आणि माझे डॉक्युमेंट ते जे असणार आहे ते फक्त ते द्यावं लागणार आहे आणि ते तसं मग मला येऊन जाईल घरी. फक्त आणि ते पण एक आहे आणि शेगडीला जे आपले बर्नर जे असतात ते बर्नर पण मला ते त्याच्यावर लावून घ्यायला लागतील. ते आता ते एक काम बाकी आहे त्या 2-3 म्हणजे ते अजून काम बाकी आहेत बघा. ती कामं झाली की मग माझं रेग्युलर मग रुटीन चालू होऊन जाईल. आता सध्या फक्त इलेक्ट्रिकचा शेगडीचा लावून ठेवली सध्या तुम्हाला दाखवतो. तर इथं आता मी इथं हे लावून टाकलेलं आहे. फक्त इथला हा एक पाईप लावायचा बाकी आहे. हा पाईप ज्याच्याने पाणी फिल्टर होऊन याच्या आतमध्ये येईल. इथून हा पाईप असा पाहिजे येतो इथपर्यंत असा, तर तो लावून घ्यायचा. आता इथं हे आलं आहे, इथं बाकीचं इथं हे आलं आहे, इथं आपलं हांडा कशी आली. आता सध्या देवांचं मी मंदिर मागवलेलं आहे. मंदिर ते येईल माझं उद्या अशा दिवशी येईल. ठीक आहे, 22 तारखेला. उद्या हां, आजची तारीख किती आहे? 21 आहे ना? हां, उद्याची 22 आहे, बरोबर आहे. 22 तारखेला हे येऊन जाईल. मी मी म्हणजे 20 तारखेलाच मागवलं होतं, पण त्यांचा हे अपडेटचा मेसेज आला की तुमचं आत्ता डिलिव्हरी होऊ शकत नाही आहे. 22 तारखेला तुमचं डिलिव्हरी होऊन जाईल. ते बा आता ते लाकडी उघडण टाईपचं मी आता घेतलेलं आहे. ते आहे ₹500. ते आता येऊन जाईल उद्याच्या दिवशी. आणि आता हे बघा, इकडं आता सध्या मला आता हे बघा, ही खाली आहे शेगडी, पण याला आपण बर्नर लावावं लागणार आहे. म्हणजे ती सिलेंडरची जी असतात ना आपले सिलेंडरचे कनेक्शन जे आपलं काय त्याला सिलेंडरवरती चालणार. आता जे गॅस पाईपलाईनवरती जे चालतं सध्या माझ्याकडे ते बर्नर आहे. आता हे चेंज करून मला ते आता जे सिलेंडरवरती आपण कनेक्शन करतो त्याच्यासाठी ते बर्नर जे लागतात ते वेगळे करायचे लागतात. तर ते करणार आहे. आणि आता ती ही शेगडी आहे. सध्या तर ही शेगडी यूज करतो. शेगडी म्हणजे इलेक्ट्रिक आपलं जे आहे स्टोव, हा सध्या मी यूज करतोय. तर याला यूज करतो सध्या तरी. आता सध्या तरी माझा काय सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं आणि आपलं हे असतं रात्रीचं जेवण असतं. मी काय करतो, नाश्ता आणि आपलं जे आहे आपलं नाश्ता आणि पोहे आपलं हे भाजी, दुपारची भाजी डब्यासाठी ती मी सकाळी बनवून घेतो आणि रात्रीचं तर रात्रीच होऊन जातं. माझं ते चाललेलं आहे. आता माझं फक्त ते हे झालं की आता मी कसं काय होतो, सकाळचं आपला नाश्ता आणि दुपारचं जेवणची भाजी माझी डब्याची ती मी सकाळीच करून घेतो. नंतर मग माझं कामाला निघून गेलो की मग ते तिथं शिफ्टमध्ये हे आपल्या टिफिनच्या डब्यात आपण तो याचा टाइम असतो, डबा खाण्याचा टाइम असतो, त्या टायमाला मग खाऊन घेतो. आणि संध्याकाळी मग नंतर मग खिचडी असते, मग तेच खाऊन घेतो मग. हे बघा, सध्या तरी या बाटल्या इथं आहेत. अजून बाटल्या दाखवतो. एक अर्धी म्हणजे थोडीशी खालपर्यंत गोणी भरलेली आहे. ते या बाटल्यांमध्ये भरलेली आहे. आता सध्या आज पण मला पाण्याची बाटली आणायला लागणार आहे. पण ते पाण्याच्या बाटलीमध्ये खर्च करण्यापेक्षा मी डायरेक्ट माठ आणायचा विचार करतोय. तो माठ जो असेल तो इथे ठेवून देईल मी त्या माठाला. माठावरतून पाणी भरून ठेवेल आणि मग पाणी प्यायला सुरुवात करेल. आता सध्या मी आजच्या दिवशी बघतो. आजच्या दिवशी मला इथं पण काम करायचं आहे आणि मेन म्हणजे आहे थोडंसं ग्रोसरी पण आणायची, ती पण घेऊन येतो. आता थोडंसं बघतो सामान बाकी आहे किचनमध्ये, ते आता आणायचं आहे, ते आता आणून घेतो. ग्रोसरी आणायची थोडीशी. ग्रोसरी आणून नंतर मग बाकीचे अजून काय काय माहिती हां, प्युरिटचं पण काम आहे आणि सुपली आणायची आहे. सुपली आधी आपल्या कचरा उचलण्यासाठी ते घेऊन यायचं आहे, ते घेऊन येणार आहे. आणि बाकीचे जे पण जे कपडे यूज करत नाही, जुने झालेत, भरपूर लहान झालेत, माझ्या भाषे पण कपडे आहेत ते त्या बाहेर सगळे ठेवले जातात तिथं. सगळ्यांना घेऊन जाईल आणि कचरा डब्यात टाकून देणार किंवा अनाथ आश्रममध्ये ताण करून द्यावं लागतील ते. तर ते त्यामुळे ते करता येते तसं. चला मित्रांनो, ती सुपली बिपली सगळी आणली गेली आता. सुपली आणली गेली, बाकीची सगळी डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन तर काहीच केलं नाही आहे. मेन म्हणजे जसं होतं तसं केलेलं आहे. मेन म्हणजे आहे आपलं सुपली आणली गेली. नंतर मग माझे कपडे जे होते बाहेरचे जे ठेवलेले ते सगळे टाकून दिले. आणि आता होतं आता याचं काम बाकी आहे, वॉशिंग मशीनचं काम बाकी आहे, कारण की ह्याची फिटिंग बाकी आहे. वॉशिंग मशीन त्याचं ठेवलं आहे, पण ते मेन म्हणजे म्हणतात ना, जी मेन पाईपलाईन जी असते ती कनेक्शन करायची. आणि मेन म्हणजे आहे AC. तर AC तर मी पुढच्या महिन्यामध्ये हे करणार आहे इन्स्टॉल, कारण की सध्या AC लावलेलं नाही. तुम्हाला दाखवतो. हे बघा, सध्या माझा हा AC इथं ठेवलेला आहे. याची फिटिंग येते इकडे साईडला करणार आहे या ठिकाणी. इथं ही फिटिंग होऊन जाईल ACची. आणि त्याच्याला काहीच नाही आहे. प्युरिटचं पण काम होऊन गेलं आहे. प्युरिट पण लागलं आहे माझं. प्युरिट पण लावून गेलेलं आहे. याची फिटिंग बाकी होती याची, ती फिटिंग लावून घेतलेली आहे. ते पण त्याचं काम झालेलं आहे. फक्त आता वॉशिंग मशीनचं फक्त बाकी आहे. तर ते त्याच्यासाठी ना हे
हे दोन जे पार्ट आहेत त्याच्यामध्ये हा पार्ट बरोबर आहे, म्हणजे हा पार्ट जो आहे ना याच्या आतमध्ये लागतो, हा रबरचा आहे, पण हा सध्या तो नळाला लागत नाही, तर हा आता हे मागवायचं आहे, याच्याशिवाय ते लागणार नाही. सध्या मी ते बादलीने पाणी टाकतोय. नळ तर इथंच आहे याचा, या ठिकाणी इथं नळ आहे आणि बाकीचे सगळे कपडे इथंच ठेवून दिले. ऑलमोस्ट सगळं घर रेडी आहे. इथे एकीच्या फ्रीज होऊन गेला आहे, एकीच्या बाकी तो बेसिन आहे, भांडी आहेत, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. इथं आपल्या देवांचा तर देवहारा येणार आहे. मागवलं तुम्ही 22 तारखेपर्यंत, पहिली 20 तारीख बोललेली, आता 22 तारीख बोलली, 22 तारखेला बोलला नाही आला. शेवटी त्याला सांगितलं की असं केलं म्हणजे रिफंडमध्ये तर ते पैसे भेटून जातील मला. आणि किचनला आम्हाला स्टो आहे. सध्या मी इलेक्ट्रिकमध्ये चालू करणार आहे, म्हणजे सध्या तरी मी त्याच्यावरतीच करायला लागणार आहे, कारण की अजूनपर्यंत इथं माझी शिफ्टिंग झाल्यानंतर आहे ना, ते माझं सगळे आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं माझं चेंज होणार आहे, ॲड्रेस. बाकीचं सिलेंडर तिथं आहेच, शेगडीत आहे, शेगडी पण तिथं जे बर्नर जे ते शेगडीला ते चेंज होऊन जातील. बाकीचं सगळं सेम असणार आहे. इकडे आपली बाथरूम आहे, ही मोठी बाथरूम आहे कशी, फक्त मास्टर बेडरूमची जी पण बाथरूम आहे ती छोटी आहे, पण सध्या फक्त असं आज ठेवलेलं आहे, कारण की याच्याकडे काही जागा नाही ठेवायला. इकडे आपले सिंगल बेड आहे, इकडे हा कम्प्युटर आहे आणि कपाट आहे. बाकीचं सगळं हे इथं लावून दिलेलं आहे, बाकीचं काही नाही. मास्टर बेडरूम जो आहे तो लहान आहे, म्हणजे आपलं हे टॉयलेट सॉरी तो लहान आहे. छोटे ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे. हां, फक्त इकडच्या आता एक आरसा येईल, जो नॉर्मल असेल आरसा, तो नॉर्मलचा आरसा लावणार आहे, जो कमी कमी पैशामध्ये भेटेल तो, कारण की त्याला कंडिशन दिलेलंच आहे. इथं आपलं होल्डर लावावं लागेल, जे बल्ब लावण्यासाठी 2-3 ठिकाणी लावावं लागणार आहे. इथं पण एक आहे आणि हॉलमध्ये पण लावायचं आहे, कारण की आता आधीच्या टायमाला काय होतं, रात्रीच्या टायमाला लाईट बल्ब चालू करण्यासाठी ना एक छोटा लाईट बल्ब ठेवावा लागतो, तर तिकडं पण एकीवरती आहे. ठीक आहे, इकडे तरी हा लाईट लावून गेलेला आहे, इथं फक्त हा पार्ट इथं असंच ठेवलेला आहे. या ठिकाणी इथं लाईट बंद करून लागतो पहिले इकडचं. इकडं असं आहे इथं. आता सध्या मी काम करता करता माझं म्हणजे शिफ्ट जी असते माझी 9:30 ते 6 असते, तर त्याचं ते काम करता करता मी सगळं सध्या या घरात आता जे आहे जे बाकीची पेंटिंग काम आहे ती करण्याचं फक्त पूर्ण प्रयत्न झालेला आहे. तर सध्या तरी आता 1-2च फक्त काम बाकी आहे. मेन म्हणजे आहे होल्डर लावण्याचं आणि वॉशिंग मशीनचं काम करण्याचं आहे बाकी. तर ते झालं की माझं काम झालं. पण आता एक प्रॉब्लेम हा झाला की माझ्याकडे रेनशीट आहे, पण तो वरचा रेनशीट तो कोट आहे, खाली पॅन्ट नाही आहे. तर तिथे पॅन्ट पण आता मला नवीन घ्यायला लागणार आहे. तर ती पॅन्ट नवीन घेतल्यानंतर मग माझी काम चालू होती, कारण की कसं आहे माझं जे पण काम आहे ते बाईकवरून मला जावं लागतं इकडं डोंबिवली बेसला. त्याच्यामुळे रेनकोटशिवाय पर्याय नाही, छत्री घेऊन जाऊ शकत नाही बाईकला. त्याच्यामध्ये ते आपलं रेनकोट आहे तिथलं पडायला. इथं आता मी दुकानात गेलो होतो, तर तो 1000पासून स्टार्ट बोलतोय हे आपलं रेनकोट. विचार केला तारा थांबूया, उद्या यायची तसं बोललेला की तुम्हाला सिंगल फक्त पॅन्ट पाहिजे तर तुम्ही ती उद्या येऊन जा, उद्यापर्यंत उद्या माल येऊन जाईल रेनकोटसाठी. तर आता मी बघतोय माझ्याकडे 2 सध्या रेनकोट पडलेले वरची इथे, एक ब्लूमध्ये आहे आणि एक काहीतरी ग्रे कलरमध्ये आहे किंवा ब्लॅक कलरमध्ये आहे. तर त्याच्यावरती आता सेम मला पॅन्ट घालायला लागणार आहे त्याची सूट होते, कारण की दुसऱ्या प्रकाराचे पण आता रेनकोट आहेत, पण ते कसे ते नॉर्मली आहेत, जे स्कूटर होते पण चालवू शकतो त्याच्यावर तशी ते बाईकवरती चालवू शकत नाही. तसं मग आता उद्याच्या दिवशी मी तिकडे चालू आहे त्या शॉपमध्ये, परत संध्याकाळी जावं लागणार आहे. पण तसं आता सध्या तर ॲडजस्ट करावं लागेल, कारण की मी आताच सकाळी जाऊन आलो, माझी पॅन्ट पूर्ण भिजून गेली. आता ती ठेवली वाळामध्ये तिकडे बाहेर गॅलरीमध्ये, तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामुळे आता पावसाळ्यात दिसत म्हणतात ना की भरपूर कपडे ओले राहतील, वाळणार नाही बरोबर, त्यांना ते तशा पद्धतीने ॲडजस्ट करायला लागणार. आता सध्या मग सगळे मला कपडे डबल घ्यायला लागणार आहे. आता वाजले बघा किती, 6:15 आले. आता 7:30 वाजता मी आता देवांचा आता दिवा लावेल. दिवा लावल्यानंतर घरामध्ये आमची आरती जी असते ते नॉर्मली ती कर बसणार आता, कारण की सध्या जे माझी आई पण जेव्हा होती त्या टायमाला मी हेच करत होतो, घरामध्ये देवांचा दिवा आणि मेन म्हणजे घरामध्ये आरत्या त्या रेग्युलर मी लावण्याचं काम करतो. आता तेच आता सिस्टीम आता या नवीन घरामध्ये पण असणार आहे. देवांचा दिवा, घरामध्ये ज्या आरत्या मी लावतो त्या, आणि नंतर मग बाकीचं कामं जे असणार जेवणाचं बनवताना काम, जेवण तर आता इलेक्ट्रिकवरती बनवता काम करायचं, ते झालं की मग काही नाही. आणि आता रेग्युलर आपली रुटीन मॉर्निंगची चालू जी पण असते ती जॉबला जाण्याची. व्हिडिओ जर मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरपर्यंत पाठवा. जे बॅचलर लोक असतील बॅचलर लोकांसोबत पाठवा, फॅमिली मेंबर्सोबत पण पाठवू शकतात, पण त्यांना आवडेल त्याच्यावरती डिपेंडिंग आहे. कारण की बॅचलर जास्त लोकांना म्हणजे म्हणतात ना, त्यांना ते त्यांची वेगळीच थिंकिंग होते, विचार वेगळ्या करण्याची पद्धती ती वेगळी असते. म्हणून बॅचलर जे पण असतील त्यांच्यासोबत पाठवा, जे लोक बॅचलर असतील ते. बॅचलरची लाईफ कशी असते, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशी तो हे करतो, ॲडजस्ट करतो, आणि मेन म्हणजे बाकीचे जे पण प्रॉब्लेम असतात ते कशी सॉर्ट आउट करतो. चला ठीक आहे.
बाय. आता पुढच्या व्हिडिओच्या टाईमला भेटूया.